चालू गेला हां. हो. तर नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र नारायण साठे. आज 2 दिवसाच्या नंतर माझ्या बॅक साईडला एक वॉटर टँक आहे. तर त्या वॉटर टँकमध्ये 2-3 दिवस हा साप जो की तुम्ही आता माझ्या हातामध्ये पाहतात, तर हा साप वॉटर टँकमध्ये पडला होता. आणि काल पण मला वाटते परवाला मी या ठिकाणी आलो होतो. तेव्हा मी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तो वरती गॅप असल्यामुळं त्या गॅपमध्ये जाऊन बसला. आणि आज परत मला या ठिकाणी यावं लागलं या सापाला रेस्क्यू करण्यासाठी. कारण हा साप 2 दिवसापूर्वी त्याच्यामध्ये पडलेला असल्यामुळे त्याचं भक्ष्य याला भेटलं नसतं किंवा हा पाण्यामध्येच मरून गेला असता. आणि शिवाय ते पाणी वापरण्यासाठी आपल्याला जर का मेला असता तर प्रॉब्लेम झाला असता. तर हा आहे चिडतोय तो. तर याला आपण गवत्या साप असं म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला ग्रास स्नेक असं पण म्हटलं जातं किंवा ग्रीन किलबॅक असं या सापाचं नाव आहे. अतिशय सुंदर दिसणारा हा हिरव्या रंगाचा साप. जीभ पाहू शकता गुलाबी कलरची आणि जिभेच्या पुढच्या भागात काळसर कलर आपल्याला दिसून येईल. दुतर्फा ही जीभ विभागलेली असते. तो सेन्स करतोय आता की मी डेंजर झोनमध्ये आहे की नाही किंवा माझा शत्रू जवळपास आलेला आहे की नाही. तर हा जीभ काढून सेन्स करत आहे टेम्परेचर. तर हा फारसा काही मोठा नाही आहे. तर जवळपास या सापाला एक अराऊंड 4-5 महिने तरी झाले असतील. मागच्या बाजूने पाहू शकता एकदम व्हाईट कलरमध्ये हा साप दिसतो. तर हा पूर्णपणे बिनविषारी आहे. तरी पण असा कुठेही साप दिसला तर विनाकारण तुम्ही मारू नका. जवळच्या सर्पमित्रांना कळवा. आणि मी पकडला आहे असं सेम कलरचा साप कुठं तुम्हाला दिसला म्हणून तुम्ही कधी पकडायचा प्रयत्न करू नका. कारण साप पकडणं हे खूप जिगरीचं काम असतं आणि रिस्की काम असतं. मुळात सापांचा अभ्यास असणं किंवा त्याचं ट्रेनिंग घेणं फार महत्त्वाचं आहे. तर हा बिनविषारी जातीचा साप आपण या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे. सुखरूप याला या ठिकाणी रेस्क्यू करून मी याला परत जंगलामध्ये निर्जन स्थळी आपण या सापाला निसर्गमुक्त करणार आहोत. तर या ठिकाणी या लोकांनी मला बोलवून या सापाला वाचवण्याची संधी दिली, त्याबद्दल या सर्वांचं इथल्या घरच्या लोकांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि थँक्यू फॉर कॉल. आणि या सापाला वाचवल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद ताई. तर हे लोक इकडं खूप परेशान होते. पाहू शकता जवळ हा गवत्या साप विनाकारण हो तोच होता. विनाकारण सापाला मारू नका. अत्यंत शांत स्वभाव आहे सापाला. पण मी पकडलाय म्हणून तुम्ही कधी पकडू नका. काय बाळा विषारी साप पण असतात अशा कलरचे. ठीक आहे. तो आता पाण्यामध्ये पडलेला आहे बऱ्याच काळापासून, त्यामुळे तो जरा संत गती झाली तिथे, म्हणजे कंटाळून गेलाय तो मध्ये. खूप दिवसापासून पोहून थकलाय पाण्यामध्ये. नाही विरळा वेगळा असतो. हा विरळा वेगळा असतो. विरळा काळसर कलरमध्ये असतो. तोंड फुगल होतं काल. मारू नका एवढंच मला सांगायचंय. याला गवत्या साप म्हणतो आपण आणि इंग्लिशमध्ये ग्रीन किलबॅक असं या सापाचं नाव आहे. साधारणतः 3.5-3 फुटापर्यंत हा वाढतो हायेस्ट. हा लांबी याची जास्ती होत नाही, जाड होतो बऱ्यापैकी. त्याला जेव्हा धोका वाटतो तेव्हा तो दंश पण करतो. मी त्याला एकदम प्रेमाने हँडल केलं, त्यामुळे तो आपलं स्टॉप आहे म्हणजे चावत वगैरे. याचं आयुष्य बरंच जगायचं बाकी आहे आणखीन. हे आता बघा मान चिडतो त्यावेळेस. हा जेव्हा साप लहान असतो ना, या सापाच्या वरती असे काळे काळे पट्टे असतात. कलर असाच असतो पण काळे आडवे पट्टे असतात लहान असताना. लक्षात घ्या. म्हणजे छोटा साप असेल त्याचे पिल्लू वगैरे असतात.
काळ्या टिपक्या पट्ट्या असतात. ठीक आहे. आपण मानवी वस्तीपासून लांब सोडतो. नको जास्ती हालू नका. काय नाही करत. सोडू नका काय करत बेरिंग आहे रे भरपूर तुझी.